नंदी, तू होय माते. तू इथे काय करतोयस? कशासाठी आलायस? माझं आणि बानूचं बोलणं ऐकत होतास? कशासाठी? कोणी सांगितलं तुला? एक मात्र नक्की की श्री खंडेराय तुला असं करायला सांगणार नाहीत. क्षमा असावी माते, पण मी माझे दायित्व पार पाडतो आहे. असं करून काहीही साध्य होणार नाहीये. मी बानूला जे काही सांगितले ते तू श्री म्हाळसादेवींना सांगू नकोस. मला तसे नाही करता येणार. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तुला जे करायचंय ते करण्यासाठी तू स्वतंत्र आहेस, पण मी माझ्या बानूला सहाय्य करणार, कारण ती एकटी पडली आहे. मी धर्मसंकटात सापडलो आहे माते. मी तरी काय करू? नंदी, सत्याच्या बाजूने राहा, इतकंच सांगू शकते. येते मी. माते, माते. गणेश, आत्ता आठवण आली मातेची? मला खूप झोप आली आहे. रात्र झाली आहे ना? ये. सगळा गड राजवाडा फिरून झाला का? हो मग आता चालून पाय दुखत असतील. हो. ये, मी तुझे पाय चेपून देते. नको माते. नको काय? झोपलास की पाय दुखतात असं म्हणतोस. पड बरं जरा. मग काय केलं संध्याकाळी? काही नाही. पण माते, मी तुला एक विचारू? काय? तू नंदीला काही कार्य सांगितले आहेस का? तो नाही सांगणार. मी त्याला एक गुप्त कार्य सांगितले आहे. मी सांगतो त्यावर तुझा विश्वास नाही का? आहे, पण मी त्याला स्पष्ट सांगितले आहे की त्याने हे कोणालाही सांगू नये. मी तुला सांगण्याचं काम केलं, पण जर आता तू माझं ऐकणार नशील तर त्याला मी काय करू? बरं, पण त्याने श्री खंडेरायांना सांगू नये यासाठी मी काय करू हे तरी सांगशील ना? हे शक्य नाही, कारण तो त्यांचा भक्त आहे आणि ते त्याचे आराध्य. त्यामुळे तो असत्य बोलू नाही शकत. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.